नेमकं व्यंग टिपावं कॅरेक्टर जशी तू बघतोस आणि ती कुंचल्याने किंवा पेन्सिलने उतरवावी हं. आणि आपल्याला ती नॅक आहे ह्याची जाणीव नेमकी कधी झाली? मुळात लहानपणी मी व्यंगचित्रच काढायचो. म्हणजे ते लहानपणापासून मला सवय होती. ह्या सगळ्याचा संबंध माझ्या अबोल असण्याशी खूप आहे. म्हणजे हो. रिझर्व्ह असण्याशी, की माणूस जेव्हा एखादी गोष्ट बोलू शकत नाही, ती ती कुठेतरी मग व्यक्त होतो. मग त्याच्या कलेतनं, चित्रकलेतनं मी तेव्हा लहानपणी खूप चित्र काढायचो सतत. काही दिसलं, कोण आलं त्याचं चित्र काढलं. कोण आले होते, आज हे काका आले होते. मग ते कमी लहानपणी ते कठीण म्हणून मी काढायचो, की आता समजा अमुक-अमुक आहे, तर त्यांना टक्कल आणि मोठं नाक आहे, तर तेवढंच मी काढायचो. तर मला घरी ओरडा पडायचा. मग आमच्याकडे जे गेस्ट यायचे, गावचेच होते नातेवाईक, तर ते एकदा म्हणाले, "बाबांनो त्याला ओरडू नका, हे दुर्मिळ आहे, कारण ह्याला अर्कचित्र असं म्हणतात." तर ते कॅरिकेचर आणि मग तेव्हा घरच्यांनाही कळलं, की हे वेगळं काहीतरी. मग एक माणूस आहे, तर त्याला चष्मा आणि नाक, आता मी नुसता चष्मा आणि असं काढायचो. मला खूप नंतर कळलं, की अरे हे मला तेव्हा खूप वेगळी कला अवगत होती. कारण इंटरनॅशनली त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. एखादं पोर्ट्रेट काढणं सोपं आहे, पण एक 4च ओळीमध्ये तो चित्र मिनिमलिस्ट. हां. आणि ते त्या व्यक्तीचं काय म्हणतात मर्म बरोबर. टिपणे. टिपणं आणि ते मला लेखात उपयोगी पडलं, की पटकन एखादा माणूस बघितल्यावर ह्याचं काय डोळे बंद केल्यावर लक्षात येतं, की अमुक-अमुक काका ते खूप बोलतात. हं. हां, की खूप बडबड आहे. तर त्याचं त्या कॅरिकेचरमध्ये डोळे आणि फक्त जबडा उघडलेला आणि जीभ बाहेर एवढंच आहे आणि बाकीचे लोक कानावर. तर ते कळतं, की ह्या काकू आहेत. तर ते मला लहानपणी कुठेतरी सापडलेलं आणि मोठेपणी मी ते डेव्हलप करत गेलो आणि मला आत्ताही एक कॅरेक्टर नारबा असेल किंवा अमुक असेल, तर त्याचं वेगळं काय आहे? तर मी ते पहिलं ते आउटलाईन दिसलं, की डोळे बंद केल्यावर त्याच्याबद्दल लक्षात काय राहावं प्रेक्षकांना? सिनेमा बघून गेलं तर हे तू बघितलं असतं, शोले सिनेमा बघितलं असतं, त्यात आहे बघ. शोले एकमेव मला वाटतं सिनेमा यातलं प्रत्येक पात्र लक्षात राहतं. कारण त्या प्रत्येकाला एक कॅरिकेचर सारखी लाईन आहे. नाहीतर काय होतं नायक-नायिका सोडून आणि त्याचे कोण ठराविक बाकी हो, पात्र अदरवाईज लक्षात सुरमा राहत नाही. भोपालीपासून सगळी सगळे जेलर राहतात. पर्यंत सगळी लोकं लक्षात कारण राहतात. प्रत्येकाला आउटलाईन आहे आणि त्यांचं थोडंसं कॅरिकेचरिस्ट झालेली आहेत पात्र. आणि ते रंगही तसे भरलेले आहेत. रंग भरलेत त्यात. ह्या सगळ्यामध्ये अर्कचित्र आहे, पण तू तितकीच पोर्ट्रेट्सही उत्तम करतोस. हो. म्हणजे हे फार रेअर आहे. म्हणजे अदरवाईज मी एकाच स्पेशलाइज्ड आहे, तर मी तेच हो, कल्टिव्हेट करत हो, जातो. हो, पण हो. तू तितकीच रंगतदार हो, हो. पद्धतीचं असतं. नाही मला वाटतं की चेहरा कळला आणि कोणाचा निसर्गचित्रही फॉर दॅट निसर्ग मॅटर. चित्रही हो. तर मला निसर्ग तो कोकणाने दिला. लहानपणापासून मी जेव्हा मुंबईत यायचो, तर इथल्या शाळेतल्या मुलांना आमचं गाव कसं आहे कसं सांगणार? तर मी ते चित्रात ते काढून दाखवायचो. असं आहे, इथे विहीर आहे. मग जसा मोठा-मोठा होत गेलो, तर रंगवून दाखवू लागलो. मग मला कळलं की रंगामध्ये काय म्हणतात ते गंध नाही भरू शकत आहे. ते साउंड नाहीत. मग त्याच्यातून कुठेतरी मी लिहू लागलो, की ते सगळंच तर ते एकात एक अशी कडी आहे. आजही मला लिहिताना म्हणजे कौशल एकदा म्हणाला, की "तुझ्या गाण्यामध्ये मला चित्र दिसतात." म्हणजे तू चित्र भाषेत लिहितोस. कुठलंही व्हिज्युअल असताना माऊली-माऊली आम्हाला दिसतं. तर ती चित्रभाषा चित्रकार असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे चित्रलिपीचा वेगळ्या अर्थानं शिल्पकार आहेस असं म्हणता येईल या सगळ्यामध्ये. थँक यू. ओव्हरऑल शब्दांचं सुचणं किंवा ट्यून आणि शब्द. हं. मी खूप जणांचं असं होतं, मी लिहिलेली कविता आहे आणि ती त्या भरहुकूम गाणं व्हावं. पण आत्ता तू मगाशी ज्यावेळेला म्हणालास अजयतून, बहुधा अजय हो, 100% आम्ही तसंच अगोदर करतो. ट्यून्स येतात. हो. पण हे फार मर्यादा नाही वाटत का? आणि असेल तरी त्याला तू 100% न्याय देतोस, हे तर गाण्यांवरून कळतं. मग हो, ही हो. किमया काय? किंवा तो एक्सरसाइज म्हणून काही लिरिसिस्ट किंवा काही नव्या होतकरू कवींसाठी तू काय सल्ला देशील, की काय नेमकं त्यातलं मर्म टिपणं गरजेचं? मर्म म्हणजे एक तर तो विचार दिला जातो, की या गाण्यामध्ये काय हवं आणि एक चाल असते. हं. काही म्हणजे अजय बरोबर काम करताना किंवा यांच्याबरोबर ती गंमत आहे, की त्या विषयाप्रमाणे त्यांची चाल असते. म्हणजे ती आर्तता त्यात होती म्हणून खेळ मांडला झाला. ते ऐकताना यात काय शब्द येतील हे तुम्हाला कळतं. खेळ मांडला खेळ मांडला पण असं असतं, की तुला एक शब्द सुचलाय ते दुःख मांडायला, पण तिथे 2 अक्षरी आहे आणि तुझ्या डोक्यात 5 अक्षरी आहे. तर तुझा शब्दसंचय खूप पाहिजे. त्यासाठी तुम्ही ऐकत राहायला पाहिजे. जितके शब्द नवीन कानावर पडतील, ते कुठेतरी जमवत राहायला पाहिजे. ते ऑटो झालं पाहिजे. म्हणजे मुद्दाम मी आता हा शब्द लक्षात ठेवेन असं नाही. ती हॅबिट होते तुम्हाला हळू-हळू. तर हं. मला लहानपणीपासून ती सवय होती, की कोणाचं वेगळं ऐकलं तर त्याची नक्कल करायची, की तोच त्याला ऐकवायचा शब्द. त्यामुळे कदाचित ती सवय झाली आणि मराठी भाषेला ही प्रचंड परंपरा आहे. म्हणजे एकतर आपल्याकडे बोली आहे. म्हणजे मालवणी असेल, कोकणी असेल, अहिराणी कोल्हापुरी, असेल. अहिराणी असेल, तर त्या एकाच शब्दाला तेवढे शब्द तुम्हाला ऑप्शन मिळतात.
ते पात्र कुठल्या प्रांतातलं आहे त्यामुळे त्याला ते मिळतं. आणि त्याच्याशिवाय संत साहित्य म्हणजे तुला ज्ञानदेवे रशिला पहा तुका झाला कसे कळसे, हे वाक्य सोपं आहे, पण ज्ञानदेव म्हणजे 1200 पासून तुकाराम 1600, 400 वर्षामध्ये भाषा बदलत गेली. तर त्यामध्ये ना ते एकच थॉट प्रत्येकाने वेगळा मांडला आणि वेगळे शब्द आहेत. तर तेही माझ्या अनेक गाण्यामध्ये शब्द असतात. इव्हन अप्सरा आली, नटली थटली, त्यातही त्यातले शब्द सुद्धा मला संत साहित्यातून सतत कानावर गेल्यामुळे ते मिळाले आहेत. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली लाली. नाहीतर उमटली वगैरे आहे ना त्यात, जशी उमटली चांदणी रंग महाली. नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली. तर हे सगळे शब्द त्या संत साहित्यातून आहेत. तुम्ही ते कुठे वापरता हे म्हणजे मग एक छोटा किस्सा सांगतो. मध्ये एक मुलाने मला फोन केला की सर मला गाईडन्स हवा आहे तुमचा, काय वाचायचं, मला गाणी लिहायची आहेत. तर मी त्याला सांगितलं की संत साहित्य वाच. तर तो म्हणाला की नाही सर इतक्यात काय मला काय म्हणतात ते हे नाही करायचं, नाही मला लव्ह सॉन्ग वगैरे लिहायचे आहेत. तर म्हटलं अरे लव्ह सॉन्गचा त्याचा तू वाच तरी. तर तो म्हणाला नाही पण संत साहित्य म्हणजे सगळं ते डिवोशनल असणार ना, तुम्ही मला लव्ह सॉन्ग लिहिणार आहेत. मी त्याला उदाहरण दिलं होतं की त्याला म्हणलं अवचिता परिमळू झुळकाला आळू माव. हां, तर ते हे काय अवचिता परिमळ काय आहे झुळकाला आळू माव? मी म्हणे गोपाळू आला गे माय. तर तो म्हणाला हे डिवोशनल आहे. तर त्याला म्हटलं की मेरी सासों को जो महका रही है वो पहले प्यार की खुशबू तेरे सासों से, हे काय? तो म्हणाला लव्ह सॉन्ग आहे. म्हटलं थॉट बघ की एक गंध अवचित आलाय आणि तिला वाटलं की हा तोच आहे ज्याची आपण वाट बघतो. आणि हे ज्ञानदेवांनी 12व्या शतकात 12व्या शतकात लिहिलंय, पण तो मेरी सासों को जो महका रही है, हा थॉट तोच आहे. म्हटलं तू कुठे वापरतोस, पण ती शब्दकळा आणि तो विचार त्याचा मागचा, तो विचार तू घेतलास तर तो म्हणाला हा हा सर. मग त्याला नंतर ते पटलं. पण ते त्याच्याकडे बघण्याचा तुम्हाला कारण approach आणि दृष्टिकोन. अप्रोच तुमचा काय. ज्ञानेश्वराने अनेक ठिकाणी ती रूपकं वापरलेली आहेत. ती रूपकं तुम्ही तुमच्या ह्याच्यात वापरू शकता. तर त्या अँगलने तुम्हाला मुळात ती दृष्टी असणं गरजेचं आहे. कारण माऊलींनी तेवढ्याशा आयुष्यात इतकं करून हो हो हो